देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला। तुम्ही म्हणाल हे काय आज नवीन गाण्यानी सुरुवात केली आहे, तर हां, मी अशीच रंगीला रंगीला छान रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत। बघा, आज मी तिरंगा इडलीची रेसिपी शेअर करणार आहे। 15 ऑगस्ट जवळ होतोय, तर त्याच्या औचित्य साधून ही मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। आपल्या भाज्या सुद्धा खूप छान रंगीत रंगीत असतात आणि खरंच खूप छान देवाची निर्मिती आहे, निसर्गाची निर्मिती आहे ही। आणि इथे आता आपल्याला तिरंगा कलरची इडली बनवायची आहे, तर ऑरेंज कलरसाठी केशरी रंगासाठी मी इथे गाजर घेतलेला आहे। एक छान स्वच्छ धुवून वरची थोडीशी साल काढून घेतली आहे। बारीक त्याचे तुकडे बनवायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। त्याचं बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे। पाण्याची गरज लागणार नाहीये, पण जर तुम्हाला आवश्यक वाटलं तर थोडंसं घाला। छान असं इथे वाटण बनवले तुम्ही बघू शकता। आता हिरव्या रंगासाठी मी इथे घेतलेला आहे हिरवा वाटाणा। ओला वाटाणा बाजारामध्ये आलेला आहे, तर तो हिरवा वाटाणा आणि थोडीशी कोथिंबीर। याच्या ऐवजी तुम्ही पालक वापरू शकता किंवा दुसरं काही ग्रीन भाज्या ज्या असतात ते वापरू शकता हिरव्या रंगासाठी। इथे मी वाटाणा आणि कोथिंबीर वापरलेली आहे। छान दोन्हीही वाटणं तयार आहेत। आता आपल्याला इन्स्टंट इडली बनवायची, तर इथे मी 1.5 कप रवा घेतलेला आहे। मोठा रवा जो आपण नेहमी उपम्याला वगैरे वापरतो तो रवा आहे। अर्धा वाटी इतकं दही घेतलेलं आहे। छान रवा आणि दही मिक्स करून घ्यायचं आहे। दह्यामध्ये जे पाणी असतं त्याने तो रवा छान असा मिक्स झाला ना की चव खूप सुंदर लागते आणि शिवाय पाण्याचा अंदाज सुद्धा येतो। तर बघा, आता यामध्ये हळूहळू पाणी घालायचं आहे। आपल्याला कन्सिस्टन्सी योग्य असेल तरच ही इन्स्टंट इडली छान होते। आता छान असं पीठ तयार आहे आपलं। इथे बॅटर तयार केलेलं आहे। चवीनुसार मीठ घातलं, पुन्हा थोडंसं मिक्स करून एक 10 मिनिटं बाजूला ठेवलेलं आहे। तोपर्यंत मी छान अशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली। आता बघा, 10 मिनिटांनंतर बघू शकता इथे छान पीठ असं फुललेलं आहे। तुम्हाला जाणवतच असेल फरक। तर इथे छान पीठ फुललेलं आहे। आता 2 अजून भांडी घ्यायची आहेत, कारण आपल्याला 3 रंग बनवायचे आहेत। एक पांढरा आहेच आहे आणि केशरी आणि हिरवा, तर त्यासाठी आपल्याला भांडं लागेल। एकूण बॅटर जे आहे त्यातले 3 समान पार्ट करायचे आहेत। तर बघा, मी इथे 2 चमचे इतकं पीठ बाजूला काढलेलं आहे। दोन्ही डब्यांमध्ये 2-2 चमचे असं काढलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये 2 चमचे राहिलेलं आहे। तर आता एका भांड्यामध्ये मी पीठ काढले, त्यामध्ये ऑरेंज कलर टाकलेला आहे, केशरी म्हणजे गाजराचा कीस टाकलेला आहे आणि छान बॅटर जे आहे ते त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता छान असा केशरी रंग त्या पिठाला आलेला आहे। त्यानंतर जे वाटाण्याचं वाटण आहे, मटारचं वाटण आहे, ते सुद्धा मी दुसऱ्या डब्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे छान ते। तर इथे छान असं मिश्रण तयार झालेली आहेत। आता बघा, इडली बनवायची आहे, अर्थात इन्स्टंट इडली आहे आणि ती अशी छान मऊ मऊ आणि स्पंजी व्हायची आहे। तर त्यामध्ये आपण इनो किंवा सोडा घालायचा आहे। तर इथे मी इनो वापरलेला आहे, पाव चमचा 3ही बाउलमध्ये टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स केलेलं आहे। पीठ सुद्धा खूप छान हलकं फुलकं झालेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आणि बघा, आता इथे मस्त असं 3ही पीठं तयार झालेली आहेत। तर आपल्याला फक्त आता इडल्या सेट करायच्या आहेत। इडली पात्रामधली एक प्लेट घेतली, त्याला छान असं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये छोटा चमचा जो असतो आपण पोहे खातो, तर त्याने हे थोडंसं 1-1 चमचा इतकं ऑरेंज कलरचं बॅटर टाकून घ्यायचं। त्यानंतर व्हाईट कलर घ्या, त्यानंतर तुम्ही ग्रीन कलर टाका, बघू शकता। आणि थोडंसं कन्सिस्टन्सी दाटसर अशीच ठेवायची आहे। खूप पातळ केलं तर ते कलर सगळे मिक्स होऊ शकतात। तर इथे बघा, छान असं केशरी, पांढरा, हिरवा तिरंगा रंगाची इडलीचं बॅटर आपण सेट केलेलं आहे। आता याची वाफ काढून घ्यायची। एक 10 ते 15 मिनिटांमध्ये वाफ निघते इडली कुकरमध्ये। आता छान अशी वाफ निघाली की बघूया इडल्या कशा दिसतात। इथे बघा, आता मस्त दिसतोय, कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। उकडल्यानंतर आणखीनच तो डार्क दिसतोय। तर मस्त अशा छान स्पंजी जाळीदार अशा इडल्या इथे तयार झालेल्या आहेत। आता बघा, ही खूप पौष्टिक आहे। इथे मी कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाहीये, तुम्हीही वापरू नका। आपल्याकडे खूप छान छान भाज्या आहेत, तर त्या भाज्यांचा वापर करून बनवा। इथे बघा, छान अशा इडल्या, तिरंगा इडली तयार आहे आपली आणि चटणी सुद्धा तयार आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। जाता जाता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन। बघा, एक इडली मी तुम्हाला उघडून दाखवते। वा, छानच झाली आहे, ते एकदम मोडून दाखवते असं म्हणायचं होतं। तर छान अशी फ्लफी झालेली आहे। चला तर मग भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।